नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यात काय फरक असतो ते बघू. तर इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर डावीकडे परिमेय संख्या लिहिलेले दिसते आणि उजवीकडे आहे अपरिमेय संख्या. तर आता आपण या दोघातली तुलना करणार आहोत किंवा त्यातले फरक काय असतात ते बघणार आहोत. आता परिमेय संख्या म्हणजे काय, तर जी संख्या अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येते त्याला परिमेय संख्या म्हणतात. आणि जी संख्या अंश भागिले छेद अशी व्यक्त करता येत नाही त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. तर हा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यातला मूलभूत फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक काय आहे, तर परिमेय संख्यांचे दशांश हे मर्यादित असतात किंवा जर अमर्याद असतील तर ते आवर्ती स्वरूपाचे असतात. तर काय असतात, मर्यादित असतात किंवा अमर्यादित असले तरी आवर्ती स्वरूपाचे असतात. तर जर समजा आपण संख्या घेतली 6 पंचमांश आणि हा भागाकार केला, 5 ने 6 भागला, उत्तर काय येतं 1.2 1.2 आणि भागाकाराची क्रिया इथे पूर्ण होते. याला म्हणतात मर्यादित स्वरूपाचा भागाकार किंवा मर्यादित दशांश. ठीक आहे. आणि तुम्ही जर 7/6 ही संख्या घेतली आणि 6 ने 7 भागलं तर भागाकार किती येतो 1.166666 आणि हा असा अमर्याद काळासाठी चालू राहतो. तर या ज्या 666 परत ज्या संख्या येतात त्यालाच काय म्हणतो आपण, आवर्ती. त्यालाच आपण म्हणतो आवर्ती स्वरूपाचा भागाकार. हा भागाकार कधीही पूर्ण होत नाही, म्हणजेच काय असतो, अमर्यादित असतो. आणि 666 या जशा परत संख्या येतात त्याला आवर्ती स्वरूपाचा भागाकार म्हणतात. म्हणजेच काय, तर परिमेय संख्यांचा दशांश एक तर असा मर्यादित असतो आणि जर अमर्यादित असेल तर तो आवर्ती स्वरूपाचा असतो. ठीक आहे. म्हणून परिमेय संख्यांचे दशांश हे मर्यादित असतात किंवा अमर्यादित आणि आवर्ती स्वरूपाचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अपरिमेय संख्यांचे दशांश कसे असतात, तर ते अमर्यादित किंवा अनावर्ती असतात. उदाहरणार्थ काय, आपण जर वर्गमूळ 2 ही संख्या घेतली तर त्याची किंमत कशी येते, तर 1.414213 अशी अमर्याद असते, अमर्याद. आणि तुम्ही जर हा दशांश चिन्हानंतरचा भाग बघितलात तर ह्याच्यात कुठली संख्या अशी 666 परत येत नाही किंवा कुठलीच संख्या परत येत नाही आहे. म्हणून याला काय म्हणतात, अनावर्ती. आवर्तीच्या उलट अनावर्ती. म्हणून अपरिमेय संख्यांचे दशांश हे अमर्यादित असतात आणि अनावर्ती स्वरूपाचे असतात. तर हा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांमधला एक फरक आहे. त्याच्यानंतर पुढचा फरक काय आहे, तर पूर्ण वर्ग असलेल्या संख्या या परिमेय संख्या असतात. आता पूर्ण वर्ग म्हणजे काय, ते खाली इथे आपण दिलेलं आहे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचं वर्गमूळ हे पूर्ण संख्या असते, वर्गमूळ हे पूर्ण संख्या असते, त्या संख्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. उदाहरणार्थ काय, तर इथे आपण जर 16चं वर्गमूळ घेतलं तर ते उत्तर किती येतं, 4. बरोबर. 16चं वर्गमूळ 4 म्हणजेच काय, 4चा वर्ग 16. 4 ही कशी संख्या आहे, तर ही पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या. आणि त्यामुळे 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याचप्रमाणे 144चं वर्गमूळ किती येतं, 12 ही देखील पूर्ण संख्या आहे, म्हणून 144 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याचप्रमाणे 625चं वर्गमूळ किती येतं, 25 ही पूर्ण संख्या आहे, म्हणून 625 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर अशा पूर्ण वर्ग संख्या या परिमेय संख्या असतात. ठीक आहे. त्याच्या उलट
अपरिमेय संख्यांमध्ये काय असतं, जर तुम्ही वर्गमूळ 2 घेतलं तर त्याचं उत्तर कसं येतं, तर असं अपूर्णांक स्वरूपात येतं. 1.414213 असं अपूर्णांक स्वरूपात येतं. त्यामुळे वर्गमूळ 2 ही पूर्ण वर्ग संख्या नसते. पूर्ण वर्ग संख्या नसते. मी इथे हे त्याच्यावर अशी फुली मारून दाखवतो की ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. कारण काय, तर त्याचं वर्गमूळ हे अपूर्णांक संख्या असतं. त्याचप्रमाणे वर्गमूळ 7चं उत्तर किती येतं, तर असं अपूर्णांक स्वरूपात येतं. 2.6457 आणि हे अमर्याद असतं. इथे देखील वर्गमूळ 2 हे जे उत्तर आले हे अमर्याद असतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे वर्गमूळ 19 किती येतं उत्तर, 4.3588 असं काहीतरी अपूर्णांक स्वरूपात येतं. अपूर्णांक आणि अमर्याद. म्हणून वर्गमूळ 2, वर्गमूळ 3, वर्गमूळ 5, वर्गमूळ 7, वर्गमूळ 11, वर्गमूळ 13, वर्गमूळ 17, वर्गमूळ 19 अशा ज्या संख्या असतात त्या अपरिमेय संख्या असतात. कारण त्या संख्यांचं वर्गमूळ हे अपूर्णांक असतं. परिमेय संख्या ह्या पूर्ण वर्गसंख्या असतात. त्या संख्यांचं वर्गमूळ ही पूर्ण संख्या असते. तर हा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांमधला अजून एक फरक आहे. तर हा नीट लक्षात ठेवायचा. त्याच्या पुढचा फरक काय आहे, तर परिमेय संख्यांमध्ये अंश आणि छेद हे दोन्ही पूर्ण संख्या असतात. अंश आणि छेद, छेदालाच भाजक सुद्धा म्हणतात. ज्या संख्येने आपण भागतो त्याला भाजक म्हणतात. म्हणून परिमेय संख्यांमध्ये काय असतं, अंश आणि छेद या पूर्ण संख्या असतात आणि छेद हा कधीही शून्य नसतो. ठीक आहे. म्हणजेच आपण इथे लिहू अंश भागिले छेद या स्वरूपात परिमेय संख्या व्यक्त करता येतात आणि हा छेद जो असतो हा कधीही शून्य नसतो. याच्या उलट हे आपण वर पण बघितले की अपरिमेय संख्यांमध्ये अंश भागिले छेद या स्वरूपात संख्या व्यक्तच करता येत नाही. त्यामुळे इथे अंश भागिले छेद याचा काही प्रश्नच येत नाही, कारण या संख्या या स्वरूपात व्यक्तच करता येत नाही. तर हा झाला अजून एक फरक परिमेय आणि अपरिमेय संख्यांमधला. त्याच्यानंतर इथे काही उदाहरणं घेतलीत आपण. तर 6 पंचमांश. तर 6 पंचमांशचा भागाकार म्हणजे 5ने जर 6ला भागलं तर उत्तर कसं येतं, तर 1.2 किंवा 1.2 हे कसं असतं उत्तर, तर मर्यादित असतं. मर्यादित स्वरूपाचा हा दशांश आहे. त्याचप्रमाणे जर आपण 7 षष्ठांश ही संख्या घेतली तर त्याचं उत्तर कसं येतं, हे अमर्याद असतं. पण 666 या संख्या परत येतात, याला म्हणतात आवर्ती. ठीक आहे. म्हणून परिमेय संख्यांचा दशांश हा जर अमर्याद असला तरी तो आवर्ती स्वरूपाचा पण असतो. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर परिमेय संख्यांचा दशांश हा मर्यादित स्वरूपाचा असतो आणि जर अमर्याद असला तरी तो आवर्ती स्वरूपाचा असतो. त्याच्या उलट अपरिमेय संख्यांमध्ये दशांश हा अमर्याद असतो. अमर्याद आणि काय असतो, अनावर्ती असतो. अनावर्ती. इकडे बघा, वर्गमूळ 2 याची किंमत किती येते, 1.414213 अशी अमर्याद येते आणि इथे दिसते आपल्याला की कुठलीही संख्या परत येत नाहीये. बरोबर, म्हणजेच अनावर्ती आहे. तर अमर्याद आणि अनावर्ती अशा स्वरूपाचा दशांश अपरिमेय संख्यांमध्ये असतो. तसंच आपण इथे स्थिरांक पाय जो आपण भूमितीत वापरतो त्याची किंमत घेतली, ती देखील अमर्याद आणि अनावर्ती असते. म्हणून पाय ही देखील अपरिमेय संख्या आहे. तर असे हे सगळे परिमेय आणि अपरिमेय संख्यांमधले फरक आहेत. तर हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.